नमस्कार. थोडं वारा आहे त्याच्यामुळे आवाज थोडा कटकट होतोय. मी ना जिथे तरवा लावतात ना, म्हणजे केरळमध्ये आता सध्या तरवा लावायला चालू आहे, गावाकडे पण चालू आहे, मला माहिती आहे. तर इकडे ना केरळचे लोक कोणी तरवा लावत नाहीत, म्हणजे काय ते तरवा लावण्यासाठी कोणी मातीमध्ये असं चिखलामध्ये उतरत नाहीत. तर इकडे बिहारचे लोक येतात आणि जास्त करून जेंट्स येतात. तरवा सुद्धा तीच काढतात आणि तरवा लावायचं पण काम तीच करतात. तर तुम्हाला मी दाखवते. तर इकडे ऑलरेडी ही पूर्ण जागा लावून झालेली आहे. थोडंफार तिकडे लावायचं आहे त्या साईडला, त्या कोण्यात. आता थोड्या ठिकाणी खत पण मारतायत. तर हा इथे खत मारतायत. आणि ही नारळाची जी झाडं दिसतात ना, ह्याच्या पाठीमागच्या साईडला थोडासा जागा आणि मग नदी आहे. आणि जो डोंगर दिसतो तिकडे थोडाफार डोंगर दिसत असेल तुम्हाला, तो आहे तो म्हैसूर कर्नाटका बॉर्डरचं, म्हणजे म्हैसूरचा डोंगर म्हणायचं असं, म्हणजे कर्नाटका हे आहे, डोंगर आहे तो. तर इकडे असं तरवा लावून ऑलरेडी झालेला आहे ह्या साईडला. तर अशी आहे ही एरिया. तर मी तुम्हाला दाखवलेलं ना, इथे ऍक्च्युली रात्रीचे हत्ती येतात. मग ते जे बांधलेलं आहे ते बघा, हिरव्या कलरचं जे आहे ना, त्याच्यामध्ये रात्रीचे जे काय म्हणतात ते डोंगरात शिपाई असतात ना, तसे फॉरेस्टची जी लोक येऊन थांबतात रात्रीचे, कारण जेव्हा हत्ती येतात त्यांना हाकवण्यासाठी. तर असं आहे ही एरिया. तर इकडून आपण डायरेक्ट तिकडे गेलो की नदीकडे पोचतो आणि त्याच्यानंतर ही इकडे तरवा लावायला चालू आहे. इकडे ना हे सगळे जेंट्स आहेत. ओके, हे सगळे जेंट्स आहेत. ह्याच्यामध्ये मला वाटतं 2 या 3च लेडीज असतील. मला वाटतं त्या तरवा काढायला का लावायलात मला माहिती नाही, पण प्लास्टिक आहे त्यांच्याकडे. मला तर जास्त करून जेंट्स दिसत आहेत. तर हे ऍक्च्युली बिहारचे आहेत, जे आमच्या दुकानातच येतात चहा प्यायला आणि काही पण सामान पाहिजे तर येतात. आणि तरवा सुद्धा तीच काढतायत, जेंट्सच लोक काढतायत. आणि ते सुद्धा बसून नाही, वाकून इथे चालू आहे काढायला बघा. तर ते वाकून तरवा काढतायत तिथे. मी तिकडे जाऊ शकत नाही कारण पूर्ण चिखल आहे आणि मला संध्याकाळपर्यंत थांबायचं आहे. त्याच्यामुळं मी गेले असते, मला चिखलात घाण नाही व्हायचं, कारण मला घरी गेले दुकानात थांबायचं ना संध्याकाळपर्यंत, तर भिजलेले असणार मग त्याच्यामुळे. तर असा इथे तरवा लावतात आणि इकडे जास्त करून जेंट्स लोक तरवा लावतात आणि ती सुद्धा बिहारची लोक येतात. आता मी इथं मला वाटते 9 वर्ष झाली ना, तर 9 वर्षामध्ये अजूनपर्यंत मी असं ऐकलं नाही की दुसरी लोक कोण येऊन लावलंय. आले तर मग कर्नाटकाची जी लोक, मी सांगितलं ना म्हैसूर बॉर्डर आहे तिकडची लोक येतात कामाला, त्यांना बोलवतात. पण आता त्यांना पण ही लोक, केरळवाली लोक बोलवत नाहीत, कारण की लवकर काम होत नाही, कारण की त्यांची कमी लोक येतात. आणि ही बिहारवाली ना एकदम 20-30 लोक येतात आणि मला वाटतं 1-2-3 एकर एकदम लावून संपतात.